तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेगाव शहरातील सिद्धिविनायक भारत गॅस एजन्सीवर गॅस सिलेंडर अफरातफर होत असल्यामुळे लोकांना घरगुती सिलेंडर मिळण्याकरिता तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। सदर गॅस एजन्सी बाळापूर येथील अक्षय देशमुख यांच्या मालकीची असून अक्षय देशमुख वाशिम येथे राहतो। भारत गॅस कंपनीने शेगाव येथे सिद्धिविनायक गॅस एजन्सी ही पॉइंट म्हणून चालवायला दिलेली आहे। पहिले शेगावमध्ये गर्ग गॅस एजन्सी होती, ती एजन्सी बंद पडल्यामुळे जवळच्या एजन्सीवाल्याला ग्राहकांना सिलेंडरचे वाटप करण्यासाठी सिद्धिविनायक गॅस एजन्सीची नियुक्ती करण्यात येत आहे। पण तिथे सर्व अफरातफरीचे काम चालू असून तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता नागरिकांना व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत। कुठल्याही प्रकारचे बॅनर न लावताच ही सिद्धिविनायक भारत गॅस एजन्सी चालू आहे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून तात्काळ कार्यवाही करावी व ग्राहकांना सिलेंडरचे सुरळीत वाटप करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता चंदू पाटील, शेगाव ग्रामीण। बुकिंग होतं हे म्हणतात तुमचं एकटी सिलेंडर बुकिंग तुम्ही केलं, तुम्ही सिलेंडर नेलं, मग सिलेंडर नेलं कुठे, मग हे गेलं कुठे सिलेंडर, तुम्ही विकलं का, हे तुम्ही विकलं कोणाला सिलेंडर, हे दाखवा आम्हाला सिलेंडर, बरोबर आहे ना। ऑनलाईन बुक असल्यावर तुम्हाला लाईनीत लागायला बोलायला सर्व होईल आहे, पण ते म्हणतात लाईन लावल्याशिवाय पर्याय नाहीये। बरोबर, मग आता तुम्ही सांगा माझं सिलेंडर कोणी नेलं हे चोरून, तुम्ही विकलं का, हे कोण्या एजन्सीवर बुक केलं होतं तुम्ही? नाही तर नाव एजन्सी भारत गॅस आहे। अरे मालकाचं हे नाव सांगा ना। कोण तो? सिद्धिविनायक। सिद्धिविनायक